हर इंसान अकेला होता है, सफलता में सारी दुनिया उसके साथ होती है। संघर्ष में हर इंसान अकेला होता है, सफलता में सारी दुनिया उसके साथ होती है। लेकिन याद रखना मेरे दोस्त, जिस पर ये जग दुनिया हसाय ना, साला इतिहास भी उसे मित्रांनो, नाव तुषार भोसले, प्रॉपर पुणे राजगड, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी, ज्या ठिकाणी 26 वर्ष महाराज राहिले, अशा ठिकाणी माझा जन्म झाला। 8 घरांचं गाव, चांगलं बघायचं, चांगलं राहायचं, चांगलं होणार, विचारलं कसं तर शिकावं लागेल म्हणून 17 वर्ष शिक्षण कंप्लीट केलं। आणि 17 वर्ष शिक्षण कंप्लीट केल्यानंतर ज्याच्यासाठी शिकलो होतो ती नोकरी शोधायला गेल्यानंतर जॉब लागला 4250। रात्रंदिवस मेहनत केली, 6 वर्षानंतर 40-50 हजार सॅलरी मिळायला लागली। बँकिंग फील्ड मध्ये चांगल्या पोस्टला गेलो, पण नोकरी करत असताना एक गोष्ट क्लिअर कट कळाली, जो इन्कम मला येतो त्या इन्कम मध्ये एक घर आणि एक गाडी होणार आणि त्याचे हप्ते फेडण्यासाठी पूर्ण आयुष्य जाणार। हे लाईफ मंजूर नव्हतं, ते जीवन जगायचं नव्हतं म्हणून नोकरी सोडली आणि आयुष्याची सेकंड इनिंग चालू केली 2010-11ला। मग गावी गेलो, गावी गेल्यानंतर शेतीवर पीक कर्ज काढणं असेल, वेगवेगळ्या पद्धतीने कर्ज काढून शेती डेव्हलप केली, काहीतरी होईल म्हणून। नोकरीत काय होत नाही, शेती डेव्हलप करून अजून काहीतरी केलं पाहिजे म्हणून शेतीला जोड व्यवसाय, दुधाचा व्यवसाय चालू केला। 1-1 लाख रुपयाच्या 10 गायी होत्या। अजून काहीतरी केलं तरच काहीतरी होणार म्हणून गावामध्ये मस्त किराणावाल्याचं दुकान टाकलं। अजून पण काहीतरी केलं पाहिजे म्हणून पर्यटक खूप यायचे, मोठं हॉटेल चालू केलं। तरी पण काय होत नव्हतं म्हणून डिश टीव्ही, मोबाईल रिचार्ज चालू केलं, त्याचं इन्स्टॉलेशन चालू केलं। अजून पण काय होत नव्हतं म्हणून आमच्या भागातले सगळे बचत गट, सगळे विषय, सगळे फंड चालवणारा बॉस आपण बनलो। एवढं करून पण काही झालं नाही। मग काय करायचं, काय करायचं, काय करायचं, सगळे लोक बोलले याचं नशीबच फुटके, एवढं सगळं करून काय होत। पण नंतर मला कळलं, तुषार, ज्या जमिनीमध्ये पाणीच नाहीये त्या ठिकाणी तू विहीर खोदतोय, पाणी लागणार कुठून? आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, रात्री नंतर दिवस येतो, अमावस्येनंतर पौर्णिमा येते, अशाच रात्री किर्र अंधारामध्ये माझ्या आयुष्यामध्ये जे चांदणं चककलं ना, त्या चांदण्याचं नाव आहे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड। गरीब लोक गरीबात राहिले आणि श्रीमंत लोक श्रीमंत झाले। गरीब लोकांना श्रीमंत बनवण्यासाठी कुठला मार्गच नाहीये असं लोक म्हणतात, हे साफ चुकीचं आहे मित्रांनो। गरीब लोकांना श्रीमंत बनण्यासाठी पण मार्ग येतात, फक्त तो ओळखता येणं गरजेचं आहे। किती पण भगवंताची पूजा केली ना तर भगवंत देव घरातून बाहेर येणार नाहीये। बोल भक्ता, तुला काय पाहिजे? भगवंत कुठल्या तरी संधी आणि व्यक्तीच्या स्वरूपात येतात, ते फक्त आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे। 2017 मध्ये तीच संधी सनेज कंपनीच्या स्वरूपामध्ये माझ्या लाईफ मध्ये आले आणि तेच व्यक्ती भगवंतांनी माझ्या लाईफ मध्ये पाठवले, ज्यांना भेटल्यानंतर मला कळलं की माझा जन्म काय झालाय, जगून काय करायचंय आणि मेल्यानंतर बरोबर काय ना, अशा सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणारे आमच्या सगळ्यांचे ग्रेट मेंटर मागरू आशुतोष तोरमल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या। सुरुवात झाली, सक्सेस मिळायला लागलं, 6 महिन्यात पहिली कार आली। लोक म्हणले एवढंच होतं, याच्यापेक्षा जास्त काय होत नाही। नंतर अजून एक मर्सिडीज आली, लोक म्हणले कंपनीने ह्याला दाखवायला दिली असून बाकीच्या लोकांना बिझनेस सांगायचा म्हणून। नंतर एक घर झालं 1.5 करोडचं, आता लोकांना बोलायला काही चान्सच राहिला नाही। आणि जेवढे लोक नावं ठेवायचे ना, 4-5 करोड इन्कम झाला। आता तेच लोक म्हणतात आम्हाला माहिती होतं तू काहीतरी करणार। काय दुनिया आहे ना, रंग बदलू गिरगिटे बॉस, जो दिखताय ना भाई दिखताय। वडील पहिले म्हणायचे मला एकच पोरगा आहे, म्हणजे बारका भाऊ, माझं नावच घ्यायचं नाही। आणि आता विचारलं ना, अरे असा पोरगा जन्माला यायला भाग्य लागतो। म्हणायचे पूजा सांगत होतो लव्ह मॅरेज करू नको माझ्या बायकोला, आता म्हणतात आमच्या पूजाचं नशीबच लय भारी आहे। मित्रांनो, मला एकच सांगायचंय, आयुष्य खूप सुंदर आहे यार, पण जगता आलं तर। आज माझं आयुष्य बदललं, सगळ्या लाईफ झाल्या, पण स्वतःसाठी जगणं नसतं, लोकांसाठी जगण्यात खरं जगणं असतं, हे मला माझ्या गुरुकडून कळालं। आज माझ्या बरोबर सुरुवात करायला 100 लोक गाडीत बसलेत, कित्येक लोक लाखो रुपये कमवत आहेत, कित्येक लोकांचं विमानात बसण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि आज एवढं सगळं शक्य झालं एक राईट प्लॅटफॉर्म मिळाला म्हणून। आणि आज ह्या हॉलमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तोच चान्स, तीच संधी आहे, पण विश्वास बिलीफ ठेवला तर सोचवर काम करणं गरजेचं आहे। माझे पंजोबा आजोबांना म्हणले, बाळा काही पण झालं तरी चालन, हंतरून असेल तसंच पाय पसरायचं। आजोबांचं हंतरून 4थी मध्ये गायब। आजोबा आमच्या वडिलांना म्हणले, बाळा 7 मुलींच्या नंतर तू झालेला आहेस, लक्षात ठेव, काही झालं तरी चालेल, हंतरून असेल तसं पाय पसरायचं। वडिलांचं हंतरून 7वीत गायब।
वडील मला म्हणले, बा आपण गावाकडचे लोक शहराच्या ठिकाणी चाललाय, लय डोकं लावायचं नाही, 2 टाइम खायला मिळलं बास, अंतरून असं तसंच. ह्या बाळाला पण तो वारसा दिला आणि आता भोसल्यांच्या खानदानात पिढ्यानपिढ्यापासून तो वारसा आलाय, तो द्यावा लागणार ना. माझ्या या अभियानात जी पिढी आहे त्यांना. चला मी पण 2 मुलींना नाही 2 वाघिणींना जन्म दिलाय, सई आणि जिजा. त्यांना पण समोर घेतलं. वाघिणींना भोसल्यांच्या खानदानात आलेला वारसा मला आता तुम्हाला द्यायचा आहे. फक्त फरक एकच आहे, त्या लोकांना चान्स नव्हता. मला भगवंताने माझ्या आयुष्यामध्ये एवढा सुंदर प्लॅटफॉर्म दिलाय, सरेज कंपनी एवढं भारी सिस्टम दिलाय, ESI एवढे भारी मेंटॉर, एवढी भारी टीम, एवढे सगळे चांगले लोक दिलेत ना. थोडाच बदल आहे, लोळायचे तेवढं लोळा, अंदुराचं बघायला चला तुमचा बाप तयार आहे. डोळ्यात डोळे घालून दारूच्या दुकानामध्ये बसून कोण भजन नाही म्हणत आणि मंदिरामध्ये बसून कोण दारूच्या गप्पा नाही म्हणत. जैसी संगत वैसी रंगत. आज विचार करा त्या काळात 400 वर्षापूर्वी कुणी विचारच नव्हता केला की स्वराज्य निर्माण होईल का, हे सगळं होऊ शकतं का, हे चाललंय ते बदलणार का. आणि एक मुलगा जन्माला येतो आणि स्वप्न बघतात स्वराज्याचं स्वप्न बघतात आणि स्वराज्य तयार होतं. ऍग्री आहे ना. झालं ना स्वराज्य तयार. एक व्यक्तीच्या डोक्यात विचार आला स्वराज्य बनवायचंय, बाकीच्यांनी साथ दिली आणि स्वराज्य तयार झालं 400 वर्षापूर्वी. मग आज या बिझनेस मध्ये, या क्षेत्रामध्ये 1996 मध्ये भारतामध्ये आलं हेच क्षेत्र. लोक म्हणतात अशा लय कंपन्या आल्या, लय कंपन्या गेल्या, आम्ही लय पाहिलंय, वर्षानुवर्ष चाललं होतं. पण 2016-17 मध्ये जे बीज लागलं आणि ठरवलं ह्या इंडस्ट्रीला लागलेला कलंक पुसायचा आहे, लोकांचा गैरसमज दूर करायचा आहे, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडवायचं आहे. आणि तोच विचार एका व्यक्तींच्या मनामध्ये आला आणि ठरवलं आयुष्य बदलणार, आपण हे सगळं बदलून दाखवणार. आणि म्हणून मला सांगावं लागतंय ते आज 1 लाख 2 लाख 3 लाख, अरे कधी विचार नव्हता केला. 4 लाख रुपये इन्कम, माझ्या डोक्यावर कर्ज होतं म्हणून आलो, 4 लाखाचं कर्ज. आणि आज 12,70,000 महिलांना इन्कम आला. आज इथं मुलं मुली, लेडीज, हाऊसवाईफ, शेतकरी लोक बोलतात आमचं आयुष्य बदललं, एवढं इन्कम घेतले. हे सगळं शक्य कसं झालं मला सांगायला आवडल. 65 किलोची तलवार वागवतात ना, त्यांना एसाजी म्हणतात. 65 किलोची तलवार वागवणारे एसाजी. 2000 सैन्यांशी जे एकटे झुंज देतात ना, बाजी म्हणतात. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतात ना, त्यांना तानाजी म्हणतात. 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा घेऊन येतात ना, त्यांना संताजी म्हणतात. शत्रूच्या छावणीमध्ये घुसून त्या छावणीचा कळस कापून आणतात ना, त्यांना धनाजी म्हणतात. वाघाला सामोरे जाऊन ज्याला उभं फाडतात ना, त्यांना संभाजी म्हणतात. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जे स्वराज्य तयार करतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि असेच डायरेक्ट सेलिंग मध्ये स्वराज्य तयार करणारे आमच्या सगळ्यांचे मेंटॉर महागुरु, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आज महाराष्ट्रालाच नाही भारताला दाखवून दिलं डायरेक्ट सेलिंगची ताकद काय असती. असे ग्रेट मेंटॉर महागुरु डॉक्टर अशोक सरांनी तयार केलं. तर मित्रांनो मला एकच सांगायचंय, आज आला चांगला पॉझिटिव्ह घ्या डिसिजन. 100% ज्या विचारामुळे आपलं आयुष्य बदललंय तेच विचार मार्केटमधल्या लोकांना देण्यासाठी मनापासून काम करू. थँक्यू व्हेरी मच. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. थँक्यू.